तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हरियाणामध्ये मोठा उलटफेर आता पाहायला मिळतोय। कलांमध्ये भाजपने जोरदार आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीच्या दीड तासामध्ये पिछेहाट भाजपची मोठ्या प्रमाणात झालेली होती। काँग्रेसने या ठिकाणी 60 पेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतलेली होती। मात्र आता भाजप आघाडीवर आहे। 49 जागा सध्या भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर 35 जागांवर काँग्रेस सध्या आघाडीवर आहे। हाफ सेंचुरीकडे वाटचाल होताना बघायला मिळते। भाजपची हरियाणामध्ये 49 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। 50 जागा पूर्ण करण्यासाठी आता भाजपला फक्त एका मताची गरज आहे। बहुमताचा आकडा 46, त्याहून 3 अधिकच्या जागांवर भाजपने आता आघाडी घेतलेली आहे। नक्कीच तर निकालांमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालं तर भाजप या ठिकाणी बहुमताने सत्ता स्थापन करेल। महत्त्वाची बाब म्हणजे 2019 पेक्षाही जास्त 9 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे। भाजप 49, काँग्रेस 35 जागांवर। जेजेपीला अद्यापही खातं उघडता आलेलं नाहीये, तर इतरांच्या वाट्याला आतापर्यंत 6 जागा गेलेल्या आहेत। मोठा फटका या निवडणुकीत जननायक जनता पार्टीला बसलाय। भाजपचे उमेदवार 49 जागांवर आता आघाडीवर आहेत, काँग्रेसचे 35। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधला फरक सुद्धा वाढत चाललेला आहे। सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर जवळपास 60 हा आकडा काँग्रेसने ओलांडलेला होता। 62 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली होती। त्यामुळे सुस्पष्ट बहुमत हरियाणामध्ये काँग्रेसला मिळते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती। पण त्यानंतर मतमोजणीच्या जशा आणखी काही फेऱ्या पार पडल्या तसं हरियाणातलं चित्र बदलत गेलं आणि आता 49 जागांवर भाजपने आघाडी घेतली। नक्कीच तर हरियाणामधलं गणित आपण पाहतोय। सध्या भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 35 जागांवर, इतरांच्या वाट्याला 6। त्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसची लाट आहे की काय आणि हरियाणात भाजप सपाट होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती। पण जोरदार कमबॅक भाजपचं 48 जागांसह। तर हरियाणामधून महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। लाडवामधून चौथ्या फेरीनंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नायब सैनी हे 5000 मतांनी आघाडीवर आहेत। दरम्यान जम्मू काश्मीरमधलं गणित आपण पाहायचं झालं तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 48 जागांवर, भाजपचा आकडा या ठिकाणी एक कमी झालेला आहे। 27 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। तर पीडीपीचा आकडा कुठेतरी वाढताना पाहायला मिळतोय। गेल्या 2 तासापासून 4 जागांवर आघाडीवर असलेली पीडीपी आता 5 जागांवर सध्या आघाडीवर आहे। यापूर्वी 2014 मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली होती तेव्हा पीडीपी सगळ्यात मोठा पक्ष होता आणि पीडीपीला सोबत घेऊन भाजपने तिथे सरकार स्थापन केलं होतं। पण 370 कलम हटवल्यानंतर काही ऐतिहासिक घडामोडी घडल्या होत्या आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरला करण्यात आलं होतं आणि त्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक ज्यात मुसंडी मारली आहे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीने। विशेष म्हणजे उमर अब्दुल्ला यांचा लोकसभा निवडणुकीत सुद्धा मोठा पराभव झालेला होता, पण त्याच उमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला मोठं बहुमत मिळताना दिसतंय। 48 जागांसह नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर हरियाणामध्ये जाणार आहोत। हरियाणामध्ये चौथ्या फेरीनंतर उचानामधून दुष्यंत चौटाला हे पिछाडीवर आहेत। चौटाला बंधूंना हा मोठा दणका म्हणावा लागेल। दोन्ही चौटाला बंधू हे पिछाडीवर आहेत। चौथ्या फेरीनंतर अभय चौटाला हे देखील पिछाडीवर आहेत। तर चौथ्या फेरीनंतर